आयुष्य ना खूप साधं असतं. आपण त्याला कॉम्प्लिकेटेड करत जातो कधी कधी. म्हणजे बघा ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद असतो. तो आनंद जेव्हा आपण घ्यायला शिकतो ना, तेव्हा आपण स्वतःमध्ये आनंदी राहतो आणि हे बेस्ट असतं. आता फॉर एक्झाम्पल बघा, साधं आयुष्य. तुम्ही दीपावली आहे आणि तुम्ही असं आतिषबाजी करायला फटाके वगैरे आणले, भरपूर फटाके तुम्ही आणले, फटाके वाजवून झाले आणि त्यानंतर ते फटाके जर तुम्ही आहे असेच ठेवले, कुठलंही पॅकिंग वगैरे नाही केलं, काही नाही केलं, काही नाही, पुढच्या वर्षीपर्यंत ते राहणार नाहीत. कारण फटाक्यांना थोडी जरी हवा लागली तरी ते मऊ होतात. याच ठिकाणी जर तुम्ही पणत्या आणा, साधं पणत्यांचं डेकोरेशन करा, पणत्या लावा छान. दीपावली हा दिव्यांचा उत्सव असतो, तसा जर आपण साजरा केला ना, त्या पणत्या बघा तुम्ही कशाही ठेवा, कुठेही ठेवा, घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात त्या ठेवा, पुढच्या वर्षी किंवा पुढची 1-2 वर्ष त्या ऍज इट इज राहतात, आहे अशा. म्हणजे काय की तुम्ही जितकं साधं जगण्याचा प्रयत्न करताना ते खूप जास्त साध्या आयुष्याला दीर्घायुष्य असतं, असं आपण जरी म्हणलो ना तरी चालतं. असं नाही की आपण जगायचंच नाही, आपल्याला हव्या त्या गोष्टी करायच्याच नाही, असं नाही. साध्या साध्या गोष्टी असतात, त्यात आनंद मानायला आपण शिकलो ना, तर खूप आनंदी राहतो आपण. आणि जेव्हा आपण स्वतः आनंदी असतो ना, तेव्हा आपण आपल्यातला आनंद, आपल्यातली पॉझिटिव्ह एनर्जी, आपल्यातल्या पॉझिटिव्ह वाईब्स आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. जर आपणच दुःखी असेल ना, तर आपल्याकडून दुसऱ्यालाही निगेटिव्ह वाईब्सच जातात. म्हणून स्वतः आनंदी राहणं हे खूप महत्वाचं असतं, असं मला वाटतं. थँक्यू.